गीता अध्याय 15 श्लोक 17. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. उत्तमः उवर आघात विसर्गाचा अर्धा उच्चार. पुरुषस्त्वन्यः शवर आघात. त्वमधल्या वर आघात घ्यायचा, विसर्गाचा पुन्हा अर्धा उच्चार करायचा. पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः. मे पूर्ण उच्चार करायचा. हृतः ऋचा उच्चार छान होऊ दे. यो लोकत्रयमाविश्य कवर आघात वीवर आघात. यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. बिभर्त्यमधल्या भवर आघात, तला य जोडलाय त्या य वर पण आघात. बिभर्त्यव्यय ईश्वरः. य पुढे पुन्हा य आहे, अव्यय असं ऐकू आलं पाहिजे. ईश्वरः ई दीर्घ आहे, शेवटचा विसर्ग ऐकू येऊ देत. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः. 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 यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. 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 उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः. यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. संधि विग्रह. उत्तमः पुरुषः तु अन्यः परमात्मा इति उदाहृतः. यः लोकत्रयम् आविश्य बिभर्ति अव्ययः ईश्वरः. उत्तमः म्हणजे उत्तम, पुरुषः म्हणजे पुरुष, तू म्हणजे परंतु, अन्यः म्हणजे दुसरा, परमात्मा म्हणजे परमात्मा, इति म्हणजे असे, उदाहृतः म्हणजे म्हटला जातो किंवा सांगितला जातो. यः म्हणजे जो, लोकत्रयम म्हणजे तीनही लोकात, आविश्य म्हणजे प्रवेश करून, बिभर्ती म्हणजे धारण पोषण करतो, अव्ययः म्हणजे अविनाशी, ईश्वरः म्हणजे परमेश्वर. या श्लोकात 2 सामासिक शब्द आहे. लोकत्रयम, इथे लोकस्य त्रयम षष्ठी तत्पुरुष समास, आणि अव्ययः म्हणजे न व्ययः यस्मिन् सः अव्ययः बहुब्रूही समास. अन्वय. उत्तमः पुरुषः तु अन्यः यः लोकत्रयम् आविश्य बिभर्ति अव्ययः ईश्वरः परमात्मा इति उदाहृतः. उत्तम पुरुष वेगळाच आहे जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. तो अविनाशी ईश्वर किंवा परमेश्वर, ज्याची संपूर्ण जगावर सत्ता चालते, त्याला ईश्वर म्हणतात. तो ईश्वर परमात्मा या नावाने सांगितला जातो किंवा परमात्मा या नावाने ओळखला जातो.
आपण आत्तापर्यंत या अध्यायामध्ये जीव कोण आहे, जगताचा परमेश्वराशी काय संबंध आहे आणि क्षर अक्षर पुरुष याबद्दल ज्ञान करून घेतलं. आता इथे या 17व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की क्षर आणि अक्षर पुरुष म्हणजे नाशिवंत शरीर आणि अविनाशी आत्मतत्व यांच्या पलीकडे अजून एक उत्तम पुरुष म्हटला गेलेला आहे. ज्या उत्तम पुरुषापासून तिन्ही लोकांची उत्पत्ती झालेली आहे त्याला ईश्वर परमात्मा असं म्हणतात. तो ईश्वर काय करतो तर तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून तीनही लोकांचं भरण पोषण करतो. ईश्वर या शब्दाचा अर्थच मुळी ज्याची सर्वांवर सत्ता चालते त्याला ईश्वर म्हणतात. संपूर्ण जगाची व्यवस्था लावून देणारा आणि भगवंताने ज्या ज्या आज्ञा केलेल्या आहेत त्या आज्ञा कोणीही मोडत नाही म्हणून त्याला ईश्वर म्हणतात. भगवंताने पृथ्वीला स्वतःभोवती फिरत राहून सूर्याभोवतीही प्रदक्षिणा करण्याचा नियम घालून दिला. सूर्याला नियम घालून दिला की रोज उगवायचं, संपूर्ण सृष्टीला स्वतःच्या तेजाचं दान करायचं किंवा स्वतःचं तेज संपूर्ण सृष्टीला द्यायचं. असे जे नियम, निसर्गाचे जे नियम आहेत ते कुणी निर्माण केलेत? ज्या अर्थी ही सृष्टी अखंड अव्याहत सुरळीतपणे चालू आहे त्या अर्थी ह्या संपूर्ण सृष्टीला काहीतरी नियम आहेत आणि ते नियम ज्याने निर्माण केले आणि त्यांनी निर्माण केलेल्या त्या नियमांचं अव्याहतपणे संपूर्ण सृष्टी पालन करते त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि तो ईश्वर काय करतो तर संपूर्ण तीनही लोकांमध्ये प्रवेश करून त्या तिन्ही लोकांचं भरण पोषण करतो. पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्तीच्या द्वारे आपल्या सर्व जीवांना धरून ठेवतो. तसंच स्वर्गामध्ये सुद्धा तो प्रवेश करतो, पाताळामध्ये सुद्धा तो प्रवेश करतो. 3 लोक, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ हे 3 लोक आहेत असे मानलं जातं आणि आपल्याला फक्त पृथ्वी लोक माहिती आहे पण बाकीचे 2 लोक सुद्धा आहेत असं वेदांनी सांगितलेलं आहे. आणि ह्या तीनही लोकांचं भरण पोषण कोण करतो तर सर्वात शक्तिशाली असलेला ईश्वर ह्या तीनही लोकांचं भरण पोषण म्हणजे ह्या तीनही लोकात होणारी उत्पत्ती, वाढ आणि नंतर नाश हे सगळं मिळून भरण पोषण ह्यामध्ये मोडतं. आणि ईश्वरच प्रत्येक जीवाला उत्पन्नही करतो, त्याची वाढही करतो आणि नाशाच्या वेळेस सुद्धा ईश्वरच यमरूपाने किंवा कालरूपाने त्याचा नाश करत असतो. अशा प्रकारे ती ईश्वरी शक्ती, अविनाशी शक्ती संपूर्ण तीनही लोकांचं रक्षण, वाढ आणि नाश हे सगळं करत असते. त्याच ईश्वराला परमात्मा असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच ईश्वराला उत्तम पुरुष, कारण क्षर अक्षराच्या पलीकडचा आणि क्षर अक्षराला निर्माण करणारा म्हणून वेदांनी त्याला परमात्मा किंवा परम म्हणजे श्रेष्ठ, आत्मा म्हणजे आत्मा, ज्या श्रेष्ठ आत्म्यापासून सर्व जीवांचे अंशरूपानी असणारे आत्मे निर्माण झाले किंवा जीव निर्माण झाले त्या श्रेष्ठ आत्म्याला परमात्मा असं म्हटलं जातं. त्यालाच उत्तम पुरुष असंही म्हटलं जातं. आता उत्तम पुरुष का म्हटलं जातं तर क्षर आणि अक्षर पुरुष हे फक्त जीवांच्या देहांचे आश्रय करून राहतात पण हा उत्तम पुरुष मात्र तीनही लोकांमध्ये प्रवेश करतो. तीनही लोक परमात्म शक्ती स्वतःच्या तेजाद्वारे किंवा शक्तीद्वारे चालवत असते. म्हणून त्या पुरुषाला
आता पुरुष म्हणजे पुरेश येते इथे पुरुष हा अर्थ आपण बघितला. हा उत्तम पुरुष सुद्धा तिन्ही लोकरूपी देहांमध्ये सृष्टी किंवा स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ हाच त्या उत्तम पुरुषाचा देह आहे आणि त्या देहामध्ये तो प्रवेश करून तीनही लोकांना चालवत असतो. गीतेतल्याच 11व्या अध्यायात आपण बघितलं की अर्जुनाला काय दिसलं की स्वर्गलोक, द्युलोक म्हणजे त्या विश्वरूपाचं मस्तक आहे. मधला भाग, पोटाचा सगळा भाग हे पृथ्वीलोक आहे. अर्थातच हे तीनही लोक हे त्या दिव्य पुरुषाचं किंवा उत्तम पुरुषाचं शरीर आहे. म्हणून त्या पुरुषाला उत्तम पुरुष असं म्हटलं जातं. उत्तम पुरुष म्हणण्याचं अजून एक कारण की बाकी सर्वांचे देह नाशिवंत असतात, पण त्या परमात्म्याचा देह मात्र नाशिवंत नाही. तो स्वतः अविनाशी आहे आणि त्यामुळे त्याचा हा 3 लोकात्मक जो देह आहे तोही नाशिवंत नाही, अविनाशी आहे. अशा प्रकारे ज्याच्यापासून हे तीनही लोक उत्पन्न झाले, जो या तिन्ही लोकांचं भरणपोषण करतो, त्या ईश्वराला परमात्मा, उत्तम पुरुष किंवा अविनाशी पुरुष, ईश्वर असं म्हटलं जातं. या अध्यायाचं नाव पुरुषोत्तम योग असं आहे. त्या उत्तम पुरुषाला जाणल्यामुळे परमात्म्याशी किंवा ईश्वराशी योग साधता येतो. म्हणून हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. उत्तम पुरुषाचं स्वरूप किंवा परमात्म्याचं स्वरूप, ईश्वराचं स्वरूप या श्लोकामध्ये भगवंतानी उलगडून सांगितलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. हरि ओम तत्सत्.